आपल्यासाठी एक खास परफॉर्मन्स आम्ही घेऊन आलेलो आहे। नेवासा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची एक नेवास्कर फिल्म प्रोडक्शन आहे, तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकता। आतापर्यंत या फिल्म प्रोडक्शननी 4 शॉर्ट फिल्म्स बनवलेल्या आहेत। एक आहे गण्याभाई, दुसरी आहे बळद, तिसरी आहे सारथी, मैत्रीची व्याख्या वेगळ्या पद्धतीने सांगणारी, आणि आता 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं क्षणापासून मनापर्यंत ही शॉर्ट फिल्म आम्ही रिलीज केली। आणि जी पहिली शॉर्ट फिल्म आहे गण्याबाई, त्याला आंतरराष्ट्रीय 2 पुरस्कार आहेत। एकदा जोरदार टाळे या नेवास्कर फिल्म प्रोडक्शनसाठी। आणि आपल्या समोर आज ते खास ॲक्ट घेऊन आलेले आहेत, 7 ते 8 जणांचा तो ग्रुप आहे। एकदा आपण क्षणापासून मनापर्यंतचा जो एक छोटासा ट्रेलर पाहूयात आणि नंतर जोरदार टाळ्यांनी आपण त्याचं स्वागत करणार आहोत। मन म्हणतं मी अधीर, अंचन म्हणतं मागे फिर। मन मागे राहू देत नाही, क्षण पुढेही जाऊ देत नाही, मग माणूस मध्येच अडकून राहतो। काहीतरी करायचंय तर असं बसून होणार आहे का? नाही मिळाली नोकरी, मिळेल तो काम धंदा कर बा, दगड फोडायला जा बाबा, दगड फोडायला जा। अरे तुला किती सांगितलं, तुला कळणार काय रे? तू माझ ऐकतो का? तंबाखू खायला सुरू कर। असा विषय वय चहा चटपरू काय करतो आपण, गेलो असतो ना बिअर बारला। बरोबर बोलला बापे तू, हा विषय तसा आहे ना। जेवणाची भत्ते तर मिळाला, म्हणजे मनात त्याचं काय करायचं? के हमको ना समझाना रे, टुपी टुपी टप टप, टुपी टुपी टप टप, भोली सूरत जान के हमसे ना टकराना रे, टुपी टुपी टप टप, टुपी टुपी टप टप, ना दिन जा देंगे। आजोबा काय तुम्हाला राम बोलते तर राम त्यांचं माईक काय विचारतो? बोला ना, त्यांचं माईक चालू करा ना, माईक बोला ना प्लीज आजोबा, प्लीज बोला ना। 1 मिनिट, राम झालं, जवळ घ्या आईला माईक, जवळ घ्या। आजोबाला तर राम बोलते येतं। हो ना, अरे त्यात काय अवघड? अहो तसं नाही, आजी आहे ना आजी, परवा ना मम्मीला सांगत होती काय? हा म्हातारा कधी राम बोलेल काय माहिती। हा बघ म्हाताऱ्याला राम बोलता येत। हो ना रे, आपल्या आजोबांना राम बोलता येत। चल काहीतरी फालतू बडबड करताय दोघे जण, चल। आजोबा आजोबा ऐका ना आजोबा, अरे आजोबा अरे काय आता? आज ना कुठला तरी स्पेशल डे आहे, तो कोणता माहिती का तुम्हाला? हे बघ तुला सांगतो, मला फक्त मन्नाडे माहिती आहे आणि मी त्यांचीच गाणी ऐकतो, बाकी डे बी हे सगळं फालतू आहे रे, चल। अरे आपले आजोबा पण आहेत ना, त्यांना साधे साधे गोष्टी पण नाही कळत रे। हो ना, आज मदर्स डे आहे। हा मदर डे म्हणजे काय रे? आयडिया, आपण ना फेसबुक वरती बघू, तू फेसबुक वर बघ मदर्स डे, आपल्याला फेसबुक वरच सापड। हो मदर डे म्हणजे काय, फेसबुक वरच बघू। आई शपथ, हा बघ आईला सर्वांनी आपल्या आई बरोबरची सेल्फी फेसबुकला टाकलीत। हो आणि हो बघ तो आतला शँडे, ते बघते बोलता नाही, आई शपथ, हो बघ त्याची मम्मी बरोबर फोटो आहेत त्याचे फेसबुकला। 1000 likes, ओके, गॉट इट।
आता मला कळलंय रे, मदर्स डे म्हणजे स्वतःच्या आई बरोबरचा सेल्फी फेसबुकला टाकायचा. हा चल मम्माला आवाज देऊ. चल मामाला बोलू. चल. मम्मा, मम्मी. मम्मा, मम्मा मम्मा कुठे आहेस तू? ए मम्मा मम्मा, मम्मी मम्मा काम करते ना मी. मम्मा मम्मा, इथं काय शोधताय तुम्ही? इकडे अरे काय झालं तुमचं? अरे थांबा. हो, इकडे हे ठेव इथं. आपण एक अरे सेल्फी मला काढू. काम करू द्या. आपल्याला सेल्फी काढायचा. हो चल. चल. शी मम्मी, काय तुझी साडी यार. आता राहू दे ना. नाही ना, ते फेसबुकला टाकायचं ना. नको तो आपल्याला फेसबुक बिसबुक. तू लिपस्टिक पण नाही लावली यार. तू चेहरा बघ किती ऑइली ऑइली झालाय. अरे ती 17 कामे पडली तेवढी. आणि मला एक सांग, मी कधी लिपस्टिक बिस्टिक लावते का? ते लोक हसतील मला सगळे. पण लाव ना तू. नको नको. ते राहू दे, सेल्फी काढायचा आपल्याला. चल सेल्फी. पाऊच कर, पाऊच कर, पाऊच. आता पाऊच तर येईल का? नेवाशात आला होता म्हणा परवा. आता सोनं पहिले येईल. काय पाऊस. आता काय झालं? इंग्लिश प्रॉब्लेम इज व्हेरी बिग प्रॉब्लेम. ते पाऊस नसतं, पाऊड असतं असं. तू फोटो काढ, असं कर, असं कर. नको बाबा, ते मला नाही येत. कर ना तू फोटो काढ रे. कर पाऊस, पाऊस कर. एक सेल्फी. ए काय झालं रे? हा डबा कुठे माझा? चल डबा तयारच आहे. ते पोरं. मग द्या. पोरा काय पोराला काय टाकलतेस? मी पाहिलं तू फोटो काढतेस. आणि ते तुम्हीच उशिरा उठले. काय मी उशीर उठलो? अरे बाहेर जाऊन रात्रंदिवस कामं करतो आम्ही, तेव्हा घरात पैसे येतात. मला सांग, जा घेऊन ये डबा. आणते, आणि उशिरा उठलो. आणि पाकिट कुठे माझं? हो हो आणते. आण. हे घ्या तुमचं पाकिट. रुमाल कुठे? आणते आणते. कामाला जायचंय. अगं ये सुनबाई, हो अण्णा. चहा दे चल. आणते अण्णा. हा दे ना चहा. घरा बसून ऑर्डर थोडाला काय जातंय? जरा बाहेर जाऊन बघा म्हणा काय करायचं असतं ते. हे घ्या अण्णा. अरे डबा आण ना माझा. आणते आणते. काय नसतो जरा म्हणून शांती नाही घरात. अरे वाटतं आज मिस्टरीने याचा चहा दिलाय. दिसतच नाहीये. अरे देवा. द्या अण्णा. काय जादूचे प्रयोग चालले आहेत या घरात. काय काय नुसतं माहिती? बरमनच आहे गाड्या. काय जरा म्हणून शांती नाही घरात. हा घ्या अण्णा. आता आणशील माझा डबा? आणते आणते. येऊन ये ना. हो, काय आणते. नुसतं शांतीच नाही राव घरात. नुसतं बनबन बनबन. शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव? शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव? आला अरे थांबा फोन आलाय. हॅलो, हा बोल. अरे बरं झालं बाबा, आठवण करून दिली. आहे तो अजून घरातच आहे. ए एक मिनिट. काय? मला हऱ्याला भेटायला जायचंय. पैसे दे पैसे. कोण हरी? आपलं हरेश्वरला जायचंय. पैसे दे पहिले. हा जरा जन्म दिला ना तुम्ही आम्हाला. या हऱ्या, पैसे भेटले बरं का. ते खंडाळ्याला कुठं बसायचं रे? काय? आपलं गाडीत कुठं बसायचं? बरं बरं थांब, आलो तिकडेच आलो मी. थांब तिथेच. अरे डब्बा दे ना माझा. हा घ्या डबा. डब्बा परत शेबूची भाजी. अहो अहो असं अण्णावर राग कशाला तूच काय तो काढताय? डब्बा. अहो असं उपाशी पोटी नका जाऊ. तूच अहो, काय? ऐका ना माझं मी काय म्हणते. शिट्या सगळा मदर डेचा मूड ऑफ होऊन गेला. हो ना रे. शट. मम्मा, मम्मा इकडे. आपण ना एकच सेल्फी काढू. हा एकच. चल तू एकच पाऊच कर. चल आपण एकच सेल्फी काढू. हा यू कॅन डू इट मम्मा. मम्मा कम ऑन. मम्मा मम्मा आईज. मम्मा मम्मा रडू नको ना तू. मम्मा. शट यार, आपल्या मम्माला काहीच नाही येत रे. हो ना, आपली मम्मा ना शँडीची मम्मी सारखी पाहिजे होती. हो ना रे. तिच्याकडे किती लिपस्टिक, किती सॅन्डल, कशी ड्रेस बीस घालती रे ती. हो
मागच्या वेळेस बघ आपले फ्रेंड आले होते आपल्या घरी, तेव्हा आपली मम्मा ना लादी पुसत होती, तेव्हा आपले फ्रेंड काय बोलले रे, या कामवाले बाईला नंतर यायला लावायचं ना. हो ना, आपण त्यांना काहीच नाही बोलू शकलो. हो ना यार, शेट यार. आपले पप्पा बरोबरच बोलतात. आपली मम्मी ना गावंडळ आहे, गावंडळ. शी शेट. बघ ते फोटो सगळी खराब आले बघ. हो ना रे. हे बघ. हॅलो, आय एम सँडी. आय एम ऊन आणि आय एम पाऊस. ऐका ना, आज मदल डे, तुम्ही तुमच्या मॉम सोबत तेल पी फेदवत लाभलो त्याला का नाही? अरे कशाच, आमच्या मॉमने मेकअपच नव्हता केलेला. हो ना सगळे रे. फोटो खराब आले. हो ना, तिच्याकडे लिपस्टिक नाही, काहीच नाही रे, साडी बिडी काहीच नाही रे तुझ्यावानी. थांबा एक मिनिट. आपा माझा आणि माझ्या मॉम तर तेल पी आले ते आम्ही थतालीत पाहिलं, त्याने मी लाईट पण दिला बघ. मी कमेंट पण केलेली, त्याला नीट बघितलं की तू. हे पता ना 1000 ला येते 1000. आले बघितले आम्ही थताली. तुम्ही माझी 3 दलात चालले चाललो मी. गेलं होती तोतलं. अरे यार हे बघ ना राव, फोटो बघ कसं आलं, एक पण सेल्फी चांगली नाही. शेट यार, डिलीट कर. आपण डिलीट करू, आपण डिलीट करतो रे. सिलेक्ट डिलीट. हा पण वाईट आला. हो डिलीट कर. शेट यार, हो पण डिलीट कर. हा करू. हो कर. खान आलं रे. कोणाचे फोटो डिलीट करताय रे? आमच्या मम्माचे. का? बघा ना, एक पण सेल्फी चांगला नाही आला. अरे बाप रे बाप. पण सेल्फी का काढले ताईचे एवढे? आज ते मदर्स डे आहे ना, फेसबुकला टाकायचं होतं, कसं सगळे एकत्र दिसतात म्हणून. गैरसमज आहे तुमचं. सेल्फी मध्ये फक्त सेल्फ दिसतो म्हणून त्याला सेल्फी म्हणतात. तुम्ही नीट बघा, सेल्फी काढणारा माणूसच मोठा दिसतोय. आई जरी याच्यामध्ये असली तर आईचं अस्तित्व कुठंच दिसत नाही ना. हा ते दिसत नाही कारण तिने मेकअपच केला नाही ना. जर तिने मेकअप केला असता तर आज तिचं अस्तित्व दिसलं असतं. हो, आम्ही तिला आमचे मित्र घरी आल्यावर लय वेळा सांगितलं, आमच्या मित्रांसमोर चांगलं दिस, चांगलं राहा, पार्लर मध्ये जा. ती काहीच नाही करत, आमचं काहीच नाही ऐकत ती. हो ना बाळांनो, आई 4 चौघांना दाखवायची गोष्ट नसते, आई अनुभवायची गोष्ट. बसा. मी ऐकलं तुमचं बोलणं, तुम्ही काय बोलत होता. तर मला एक सांगा, तुम्ही दोघं जुळे ना? हो. एकच दिवशी जन्माला आलात? हो. मग एकच दिवशी त्या आईला 2 सावळी मुलं जन्माला आले म्हणून तिने तुम्हाला सोडून दिलं का? का देऊन टाकले एखाद्या बाईला, नको मला असली काळी मुलं म्हणून? नाही ना. कारण आपलं मूल काळा असो, गोरा असो, नकट असो, विचित्र असो, कसाही असो, पण प्रत्येक आईसाठी आपलं मूल जगातलं सगळ्यात सुंदर मूल असतं. तिचा रापलेला चेहरा तुम्हाला दिसतो, पण त्या रापलेल्या चेहऱ्यामागचं कष्ट तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला तर तशी आई नको ना. तुम्हाला तर सेल्फीसाठी सुंदर आई पाहिजे. पण बाळांनो, खरं सौंदर्य हे बाहेर नसतं, हे मनात असतं. लहानपणी ना माझी आई मला रोज आंघोळ घालायची. मला स्वच्छतेची फार आवड बर का. आंघोळ झाल्यानंतर मी आईला म्हणायचो, आई सगळं अंग पुस बर का, आणि तळव्याला जी माती लागलीये ती मात्र तुझ्या पदराने पुस. आई रोज तसंच करायची. मी रोज हट्टाने म्हणायचो, आई तळव्याला माती लागता कामा नाही. आई एके दिवशी म्हणाली, श्याम तळवा स्वच्छ असला पाहिजे हा विचार खूप चांगला आहे, पण हा विचार मनासाठी सुद्धा कर. मन कधी अस्वच्छ होऊ देऊ नकोस. आई असताना कदाचित तिचं अस्तित्व मला कळलं नाही,
किंवा कळलं नसावं, पण एके दिवशी मात्र तिचं अस्तित्व मला कळलं. कधी काका? ती कायमची या जगातून मला सोडून गेल्यावर. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अरे किती वाजले उठ असा म्हणणारा आवाजच हरवला होता. शाळेतून लवकर आहे बर का, डब्बा सगळं संपला पाहिजे असं भरडून सांगणारही कोणीच नव्हतं. बाळान, आपण आजारी पडल्यावर कपाळावरती मिठाच्या पट्ट्या ठेवणारे ते 2 हात मात्र गायब झाले होते. म्हणजेच सगळ्या चुका पदरात घेणारा तो पदर कुठंतरी लांब निघून गेला होता. माणूस असताना त्याचं अस्तित्व कळत नाही, माणूस गेल्यानंतर त्याचं अस्तित्व कळतं. मग अशा वेळेस ज्यांच्याकडे आई वडील असतात ना, अशा प्राणी पक्षी सुद्धा आपल्यापेक्षा श्रीमंत वाटू लागतात. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. बाळांनो, तुमच्याकडं तुमची आई आहे, तिला सांभाळा तुमच्याकडं असेपर्यंत. मम्मा, मम्मी कुठे गेलीस तू? मम्मी कुठे गेली? मम्मी, मम्मी कुठे आहे तू? मम्मी कुठे गेली माझी मम्मी? मम्मा, तू खूप छान दिसतेस ग. काहीतरीच आपलं. चला बसा, 2 घास खाऊन घ्या. मम्मा तू खूप छान दिसतेस ग. काहीतरीच आपलं. तू खा मम्मा, तू खा तू. अरे मला कुठं भरवताय? मम्मा तू खा, तू खा मम्मा. अगं सनबाई, लेकाकडून पैसे घेऊन काय आणलं बघ. अरे आज मदर्स डे, मदर्स डे. केक आणला तुझ्या आईसाठी. काप काप केक काप. कापा कापा. चला हात लावूया. कापा कापा. या आजोबा. अण्णा तुम्ही पण या. काय झालं रे? हे काय? काय चाललंय काय? आपलं मदर डे. मदर डे? हो मदर डे? हो. मदर डे म्हणून हा केक? फक्त केक? हो. फक्त केक? नाही 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 नाही. माझी तुला जपणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी. आज त्याला केक कापू द्या. चल केक. अरे थांबा थांबा, तुमचा तो काय तो सेल्फी का काय घेऊन या आपण. नाही आता सेल्फी नको, आता आपण फॅमिली फोटो घेऊ. हा फॅमिली फोटो. फॅमिली फोटो. काका आमचा बोल ना. आमचा फोटो काढसान का? काढतो. चला हसा. अरे वा वा वा, हसा. चला. थँक्यू काका. ओके, थँक्यू. निघतो बर का. काका तुमचं नाव काय? मी साने गुरुजींचा रेखाटलेला श्याम आहे. जगतावर नाही म्हणून